अरे रे. माझा फोन आत्ताच पाण्यात पडला. काय करू म्हणजे सगळी स्क्रीन गेली. अरे रे, अ, मी आधीच सांगत होते ना ते वॉटरप्रूफ कव्हर घ्यायला पाहिजे होतंस. आता काय उपयोग? हाच तर आहे आपला आजचा विषय. आजच्या डीप डाईव्हमध्ये आपण अगदी अशाच परिस्थितीचा वेध घेणार आहोत. हां, नक्कीच. म्हणजे वेळ निघून गेल्यावर जे शहाणपणाचे सल्ले मिळतात ना, त्यालाच मराठीत म्हणतात वराती मागून घोडे. हो, आणि तसं पाहिलं तर भारतामध्ये 2च गोष्टी कधीच वेळेवर नसतात. एक म्हणजे आपली लोकल ट्रेन. अगदी बरोबर. आणि दुसरं म्हणजे लोकांचा फुकटचा सल्ला. खरंय. तर आपण या म्हणीच्या अर्थाकडून सुरुवात करूया. हो, या म्हणीचा शब्दशः अर्थ पाहिला तर डोळ्यासमोर एक मस्त चित्र उभं राहतं. म्हणजे वरातीचं चित्र. हो ना, म्हणजे नवरा मुलगा पायी पुढे चाललाय, बँड वाजत आहे, सगळे नातेवाईक मस्त नाचत आहेत अच्छा. आणि मुख्य घोडा मात्र वरातीच्या सर्वात शेवटी उभा राहून विचारतोय, भाऊ मला कुठे पार्क करायचंय? बाप रे. हे खूपच विनोदी आहे. हे म्हणजे एखाद्या ॲक्शन सिनेमासारखं आहे. म्हणजे कसा? म्हणजे पूर्ण सिनेमात हिरोने विलनला एकट्याने बदडून काढलेलं असतं. सगळा थरार संपतो. आणि मग अगदी शेवटच्या सीनमध्ये सायरन वाजवत पोलीस येतात. नेमकं तेच. आणि हे जे पोलीस आहेत ना, ते आपल्या रोजच्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपात वावरत असतात. जसं की तो मित्र जो ब्रेकअप नंतर अचानक तत्वज्ञानी बनतो आणि सांगतो की अरे, ती ना रेड फ्लॅग होती, मला आधीच माहिती होतं. अरे, मग आधी का नाही सांगितलं? इकडे मी तिच्यासाठी माझा Instagram बायो पण बदलला होता. हो ना. आणि फक्त मित्रच कशाला? घरातही हेच पाहायला मिळतं. हो, घरात तर याचे ब्रँड अँबॅसेडरच असतात. खरंय. म्हणजे पेपर कठीण गेल्यावर मी कालच सांगितलं होतं, लवकर झोपायला. हे वाक्य ऐकायला मिळतंच. किंवा स्कूटर बंद पडल्यावर स्वतः फक्त 50 रुपयांचं पेट्रोल टाकणारे बाबा म्हणतात, मी आधीच सांगितलं होतं पेट्रोल भरायला हवं होतं. अगदी बरोबर. आणि समाजातले काका लोक तर लग्न संपून जेवण उरकल्यावर म्हणणार, की मटण जरा तिखट होतं. पण इथे सगळ्यात मोठी गंमत काय आहे माहितीये? काय? यामागे एक विशिष्ट मानवी मानसिकता दडलेली आहे. हं. लोक फक्त सवय म्हणून असे सल्ले देत नाहीत. म्हणजे मला खरंच हे समजून घ्यायचंय, लोक असं का करतात? हं, म्हणजे मदत करण्याची कोणतीही प्रत्यक्ष जबाबदारी घ्यायची नाही, पण केवळ स्वतःला शहाणे सिद्ध करण्यासाठी हा सगळा देखावा असतो का? वरवर पाहता